नमस्कार मंडळी. कधी तुम्हाला असं वाटतं का शरीर जड झाले, सांधे दुखतायत किंवा चालताना घुटणात सुईसारखं टोचते? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. स्वागत आहे तुमचं ASA मराठी चॅनलच्या या खास एपिसोडमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक जबरदस्त जुन्या परंपरेतून आलेला आणि अनुभवातून सिद्ध झालेला देसी उपाय, जो शरीरातील जुनी वेदना, सांध्यातील अकड आणि हाडांमधील जडकपणा हळूहळू मुळापासून घालवून टाकतो. हा उपाय अगदी साधा आहे, पण त्याचा परिणाम तो इतका प्रभावी आहे की शरीर पुन्हा हलकं, तरतरीत आणि ताजंतवानं वाटू लागतं. मी आधीही आरोग्यविषयक अनेक विषयांवर व्हिडिओ केले आहेत, पण आजचा उपाय खरोखर सगळ्यात सोपा आणि प्रभावी आहे. यात फक्त 2च गोष्टी लागतात आणि त्या दोन्ही गोष्टी तुमच्या घरात आधीपासून असतात. हो, अगदी तुमच्या स्वयंपाकघरात किंवा जवळच्या किराणा दुकानात सहज मिळतील अशा 2 गोष्टी आणि तयार करण्याची पद्धत अगदी सोपी. सकाळ असो किंवा संध्याकाळ, कधीही हा उपाय तयार करून वापरता येईल. पण लक्षात ठेवा मंडळी, याचा खरा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ही संपूर्ण माहिती नीट ऐकाल, प्रत्येक स्टेप समजून घ्याल आणि दररोजच्या आयुष्यात नीटपणे अंमलात आणाल. आता कल्पना करा, जर तुमच्या एका खांद्यामध्ये नेहमी जडपणा वाटतो, घुटण्यात चालताना टोचल्यासारखं जाणवतं, हातापायांच्या सांध्यात नेहमीच वेदना किंवा अकड जाणवते किंवा मांसपेशींमध्ये नेहमीच ताण आणि कस जाणवतो, तर हा उपाय तुमच्यासाठी एखाद्या जादुई उपायापेक्षा कमी नाही. आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही जिना चढता किंवा चालायला सुरुवात करता आणि वेदना वाढते, तेव्हा नक्कीच हा देशी उपाय एकदा करून पहा. परिणाम पाहून तुम्ही थक्क व्हाल. ऐका बरं मंडळी, शरीरात जिथं 2 हाडं एकत्र येतात, तिथं एक जोड म्हणजे जॉईंट तयार होतो आणि त्या जोडामध्ये असते एक मौशी थर, जी अगदी कुशनसारखी काम करते. सामान्य भाषेत आपण तिला कुशन म्हणतो, पण वैद्यकीय भाषेत त्याला कार्टिलेज म्हणतात. हे कार्टिलेज आपल्या हाडांना एकमेकांवर घासले जाऊ नये म्हणून संरक्षण करतं आणि चालणं फिरणं सोपं, सहज बनवतं. पण जसं जसं वय वाढत जातं, तसं शरीर हळूहळू कमजोर होऊ लागतं आणि हे कार्टिलेज घासून घासून पातळ होऊ लागतं. कधी कधी तर ते पूर्णपणे नाहीसे होतं आणि जेव्हा ही कुशनसारखे थर संपते, तेव्हा 2 हाडं थेट एकमेकांवर आपटतात. त्यातून घुटण्यामध्ये, खांद्यामध्ये, बोटामध्ये सूज आणि असह्य वेदना सुरू होतात. बऱ्याच जणांना वाटतं घुटण्यात सुई टोचल्यासारखं वाटतंय, खांदे ताठ झाल्यात, बोटं मुरकडत नाहीत, जिने चढता येत नाहीत, उठल्यावर पाय दुखतात. हे सगळं एकच सांगतं की शरीरातील कार्टिलेज आता अगदी पातळ झालंय किंवा पूर्ण संपून गेलंय. पण नको घ्यायला, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असा उपाय जो शरीरात नवीन कार्टिलेज तयार होण्यास मदत करतो. जुने दुखरे सांधे पुन्हा सुधारतो आणि हाडांना पुन्हा लवचिक आणि मजबूत बनवतो. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे यासाठी लागतात फक्त 2च साध्या गोष्टी. पण त्या गोष्टी योग्य पद्धतीनं मिसळायच्या कशा, तयार करायच्या कशा आणि वापरायच्या कशा, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी सांगते, कृपया ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. नीट ऐका, शांतपणे समजा आणि आपल्या आयुष्यात वापरा. कारण योग्य वेळी योग्य रीतीनं बदल केल्यास हा उपाय तुमचं जीवन बदलवू शकतो. तर सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला लागेल एक स्वच्छ, पूर्णपणे कोरडी काचेची बाटली. हो, लक्षात ठेवा, ती प्लास्टिकची अजिबात नसावी. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर घ्या, कारण आरोग्यविषयक माहिती तुम्हाला मिळत राहील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत राहा, कारण शेवटी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यासाठी आज तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत काहीही करून राहायचं आहे. मंडळी, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट नीट समजून घ्या. हा उपाय ज्या बाटलीत ठेवायचा आहे, ती फक्त आणि फक्त काचेचीच असली पाहिजे. कारण जेव्हाही आपण कोणतंही तेल, विशेषतः देशी किंवा आयुर्वेदिक उपायांमध्ये वापरले जाणारे तेल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवतो, तेव्हा त्या प्लास्टिकमधले केमिकल हळूहळू त्या तेलाची गुणवत्ता खराब करतात आणि त्याचा परिणाम कमी होतो. जर तुमच्या घरी आधीपासूनच मोहरीचं तेल असेल तर ते वापरू शकता. पण जर तुम्हाला हवं असेल की हा उपाय अजून प्रभावी व्हावा, तर माझा सल्ला आहे की तिळाचं तेल वापरा. कारण तिळाचं तेल शुद्ध, नैसर्गिक आणि बिना मिलावट असतं आणि शेकडो वर्षापासून ते सर्व प्रकारच्या वेदनांवर अतिशय प्रभावी मानलं गेलंय. आयुर्वेदात तर तिळाचं तेल सर्वश्रेष्ठ मानलं गेलंय. अगदी प्राचीन ग्रंथात देखील असं लिहिलंय की तेल हा शब्दच प्रत्यक्षात तीळ या शब्दापासून आलाय. अष्टांग हृदय या आयुर्वेदिक ग्रंथात तर स्पष्टपणे लिहिलंय की जो मनुष्य दररोज हलक्या हातानं तिळाच्या तेलानं शरीराची मालिश करतो, त्याला आयुष्यभर सांधेदुखी, अकडण किंवा शरीरातील कुठल्याही प्रकारच्या वेदनेचा त्रास होत नाही.
आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, या उपायात मोहरीचं नाही तर तिळाचंच तेल वापरा, जेणेकरून त्याचा परिणाम अधिक खोलवर आणि जलद होईल. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूर. कपूर हे नाव प्रत्येक घरात ओळखीचं आहे. आपण ते बहुतेक पूजा, आरती किंवा धार्मिक कामांसाठी वापरतो. पण मंडळी, कापूर फक्त पूजा करण्याइतपत मर्यादित नाही. आजच्या काळात लोक ते श्वास घेण्यास अडचण येते तेव्हा वापरतात. नाक बंद झालं असेल तर खुलं करण्यासाठी वापरतात किंवा शरीरातील ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठीही वापरतात. कापूर आपल्या श्वसन नलिकेला शक्तीला वाढवतं, फुफ्फुस मजबूत करतं आणि शरीरात ताजेपणा आणि ऊर्जा कायम ठेवतं. पण आपल्या या विशेष देसी नुसख्यात आपण कापूर फक्त दुखणं, सूज आणि सांध्यांमधील अकड दूर करण्यासाठीच वापरणार आहोत. हे मिश्रण हाडांमधल्या वेदनांवर थेट काम करतं आणि खोलवर आराम देतं. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, 2 कापूरचे छोटे तुकडे घ्या आणि एक ओखळी मुसळानं किंवा एखाद्या कठीण वस्तूनं हलक्या हातानं बारीक वाटा. तो अगदी महीन चूर्ण झाला पाहिजे. कोणताही मोठा तुकडा शिल्लक राहू नये. तो तयार झालेला बारीक पावडर घ्या आणि ज्या स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत तिळाचं तेल आहे त्यात टाका. झाकण घट्ट बंद करा आणि बाटली हलक्या हातानं काही वेळ हलवा, जेणेकरून तेल आणि कापूर दोन्हीही छानपणे मिसळतील. आता ही बाटली थेट 1 तास सूर्यप्रकाशात ठेवा. जर उन्हाळा असेल तर सूर्यकिरणांची ऊर्जा लगेच काम करते. पण जर हिवाळा असेल किंवा आकाशात ढग असतील तर अशा वेळी निवडा जेव्हा सूर्याची किरणं थेट बाटलीवर पडतील. 1 तासानंतर तुमचं हे तेल पूर्णपणे तयार आणि प्रभावी होईल. आता सर्वात महत्त्वाचं, हे तेल कधी आणि कसं वापरायचं. सकाळचा वेळ सर्वोत्तम आहे किंवा दिवसाच्या वेळेस जेव्हा शरीर उबदार असतं. रात्री किंवा झोपण्यापूर्वी हे तेल वापरू नका, कारण यावेळी शरीराचं तापमान कमी होतं आणि परिणाम कमी होतो. तेल वापरताना तुमच्या दोन्हीही हात थोडं तेल घ्या. हात एकमेकांवर घासा आणि जेव्हा थोडी ऊब जाणवेल तेव्हा त्या तेलाला त्या भागावर लावा जिथं वेदना, सूज किंवा आखड आहे. घुटणे, खांदे, कंबर, पाठ कुठेही लावू शकता, पण लक्षात ठेवा, मालिश हलक्या हातानंच करा. तेल स्वतःच आतपर्यंत जाऊन परिणाम दाखवतं आणि जर तुम्हाला हवं असेल की हे तेल अगदी पॉवरफुल राहावं तर दररोज ही बाटली अर्धा तास सूर्यप्रकाशात ठेवा. यामुळे या तेलात सूर्यचिकित्सा म्हणजेच सन थेरपीचे गुण येतात आणि ते शरीरात अजून वेगानं आणि प्रभावीपणे काम करतं. आता शेवटचा आणि तितकाच आवश्यक भाग, जर तुम्हाला जुना अनेक वर्षाचा सांधेदुखीचा त्रास पूर्णपणे घालवायचा असेल तर काही सवयी बदलणं हे आवश्यक आहे. रात्री झोपण्यापूर्वी दही, लस्सी किंवा कोणतीही आंबट वस्तू टाळा. राजमा, अरहर डाळ, बटाटा, फुलकोबी आणि पांढरा भात या वस्तूंचं सेवन कमी करा, कारण या गोष्टी शरीरात वात म्हणजेच हवा वाढवतात. वात वाढला की हाडातील ओलावा कमी होतो आणि कार्टिलेज जे कुशनसारखं संरक्षण करतं ते कमजोर होतं. वात कमी करण्याचा एक साधा पण प्रभावी उपाय म्हणजे मेथी दाणे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथी पाण्यात भिजवा आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी ते दाणे चावून खा. हे शरीरातील अतिरिक्त वात, सूज आणि जडपणा कमी करतं. तसेच दररोज पवनमुक्तासन हे योगासन करा. यामुळे शरीरात अडकलेली हवा बाहेर पडते, पोट हलकं वाटतं आणि सांधेदुखी हळूहळू कमी होते. तर मंडळी, या संपूर्ण देशी उपायात आपण फक्त 3 गोष्टी वापरल्या: तिळाचं तेल, कापूर आणि मेथीचे दाणे. जर तुम्ही या 3 गोष्टी योग्य पद्धतीने नियमितपणे वापरल्या तर तुम्ही शरीरातील जुनी हट्टी आणि वर्षानुवर्षात चालवलेली वेदना कायमची घालवू शकता आणि पुन्हा एकदा अनुभवू शकता आरोग्यदायी, ऊर्जावान आणि वेदनाविरहित जीवन. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच शेअर करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या एओसे मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच आणखी उपयुक्त आरोग्य माहिती तुम्हाला मिळत राहतील.